नमस्कार, हॅपी दिवाळी। तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि आम्ही सकाळी सकाळी उठून घर आवरलेलं आहे आणि खूप थकून आता आम्ही चहा आणि नाश्ता करतो आहे। खूप थकल्यानंतर आम्ही आता फराळाचं करतोय। काय केलं असं थकायला? मी सगळं भंगार विकून आले आणि घरातले सगळे जुने कपडे विकून आले आणि तब्बल 70 रुपये मिळवले। तो इथेच आलेला भंगारवाला घ्यायला। तू कुठे केलेली भंगार विकायला? काही मेहनत नाही केली, जस्ट उठलो आम्ही, थोडा वेळ झालाय आणि मस्त आज आता नाश्ता। आज दिवाळीचा दिवस आहे, फराळ करतोय आम्ही, फराळ। या सर्वांनी आमच्याकडे फराळाला मस्त करंजी, लाडू, चिवडा, मामी चिवडा चिवडा आणि त्याच्यानंतर तो एक मुलगा म्हणतो छोटा म्हणून सोनपापडी नाही, काय ग, बाकरवडी। बाकरवडी बाकरवडी मस्त। आणि त्यानंतर आपले शंकरपाळे तर आहेतच, त्याचा ब्लॉग पण आजच टाकू। छान प्लॅन्स आहेत घर आवरायचं। तर फर्स्ट सुरुवात तर केली आम्ही चादर टाकून, किती सुंदर दिसते बघा। आणि ती चादर टाकली म्हणून आम्ही खाली बसलोय खायला, उगीच नको ना खराब व्हायला, म्हणून आम्ही खाली बसलो आता खाण्यासाठी। चलो चादर मी काय म्हणते, तुम्ही फराळाचं नाही खाते? खाणार आहे ना? नाही, मग शंकरपाळे टाकते ना। नाही शंकरपाळे नको ना, मला जे खायचं ते खाईल ना मी। हे फराळाचं खात नाहीये कारण त्यांचं डाएट असतं ना जिम वाला, ते मिस होईल म्हणून। आता तुम्ही घरी गेल्यावर पण नाही खाणार आईच्या हातचं? एखाद्या वेळेस टेस्ट करेल ना, फक्त टेस्ट तर करू शकतो यार। टेस्ट नंतर मग नाही असं काय एवढं, बघूयात। माणसाने खावं पिवं मस्त, अजून काय, खावं पिवं मस्त आणि जाड व्हावं। आणि जाड झाल्यावर मग बायकोच मग परत म्हणेल की अहो किती पोट सुटलंय आणि कितवा महिना चालू म्हणते। ते असं असतं, दो धारी तलवार आहे, शादी मतलब दो धारी तलवार आहे। जे पण लोक सहमत असतील त्यांनी कमेंट करा। तर आता आमची चालली आहे पॅकिंग, समीरची भाऊबीजेची तयारी चालली आहे। यस, बघा किती सुंदर पॅकिंग केलंय। पेपर सुंदर आहे ते ठीक आहे, पण पॅकिंग किती छान केलंय बघा। हा माणूस एकदम प्रो मेंबर आहे पॅकिंग करण्यात, गिफ्ट पॅक करण्यात। कारण माझ्या गेल्या 1.5 वर्ष ऑलमोस्ट 2 वर्ष झाली लग्नाला, इतके गिफ्ट पॅक केले त्यांनी माझ्यासाठी की आता ते प्रो झालेत। मला ना लग्नानंतर मला शिकवण्यात आलंय हे सगळं। आता हे गिफ्ट मी तुम्हाला आता सांगत नाही काय आहे ते, आम्ही भाऊबीजेच्या ब्लॉग मध्ये टाकू। कसं वाटतंय? मस्त ना? माझी आयडिया म्हणजे मला रील मध्ये आली होती, मग ती दाखवली, मग ती आम्ही एक्झिक्यूट करतोय। आमची खूप कामं चालू आहे आणि खूप कामं झाले। असं मस्त वरती तोरण पण लावलंय, पानांचं तोरण केलंय, पानांचं तोरण, आंब्याची पानं। त्यानंतर आतमध्ये पण भरपूर पसारा आहे, म्हणजे आम्ही लगेच दाखवू नाही शकत। थोडं रेडी झालो की मग दाखवूया, पण छान झालेलं आहे एकंदरीत। इथे ही लाइटिंग पण लावली आहे। सोनू हाफ पण छान दिसतंय का असं, बघ ना। कम्प्लीटनेस त्याला इथे मस्त दिवा लावून मध्ये किती सुंदर दिसतंय यार, छान बनलंय खरंच। खूप छान बनलं, तू बनवलंच सुंदर आहे क्षितिज। तर अशी चालू आहे आमची रांगोळीची तयारी आणि आम्ही मस्त आज चिल करतो, कारण आमच्या सोसायटीमध्ये बाकीचे कोणीच नाही, सगळे घरी गेलेले काही। तर मस्त चालू आहे रांगोळीची तयारी आणि ऑलमोस्ट आता 3-3:30 वाजले। आम्ही लवकर आमचे कामं आवरणार आहे, लवकर पूजा पण करून घेणार आहे। सो आम्ही मग उद्या आम्हाला सकाळी 4 वाजता उठूनच जायचं आहे घरी। तर 4 वाजता उठायचं म्हणजे ॲटलिस्ट 10-10:30ला बॅग पॅक करून, अजून बॅगसुद्धा पॅक नाही केलेले आहेत, तर बॅग पॅक करून त्यानंतर खूप काम आहेत, पूजा करायची, देन
सगळं. हिचं तर काहीच नाही, हिचे सगळे कपडे घरी असतात. म्हणजे एक मुलगी लग्न करून आली आहे, पण तिचा तिथे जे लोक राहतात त्यांच्यापेक्षा मोठा वॉर्डरोब आहे मॅडमचा तिथे, मोठा. आणि दरवेळेस मी घरी गेले नाही तरी आई बाबा मला म्हणत, आई नाही म्हणत, बाबा मला म्हणत असतं, चला तुमचे कपडे घेऊन जा, चला लोक आले आता लोकांचे कपडे घेऊन जा, सारखे असे म्हणतात. मग मी एक कपडा पण आणून नाही देते ते, पण त्यांना पण फक्त आणून नसतं द्यायचं, फक्त म्हणायचं असतं. अशी रांगोळी झाली तयार बघा. फायनली एकदम म्हणजे झालंय, आता कम्प्लीट झालंय. मी मोठं फुल. हॅपी दिवाळी गाईज. आम्ही खूप वेळानंतर व्लॉग मध्ये आलो आहे, कारण आम्ही खूप सारी कामं केली आहेत आणि घर आवरलंय. खूप छान पूजेची तयारी झाली आणि आता आम्ही पूजा करणार आहोत. ऑलरेडी आम्हाला उशीर झालाय आणि आम्ही बघा किती छान रेडी झालेलो आहोत. लुक ॲट माय हा शर्ट मी माझ्या चॉईसने घेतलेला आहे एकदा, फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा एंगेजमेंट साठी भेटलेलो तेव्हा घेतलाय. तर खूप छान आहे, माझा खूप फेवरेट शर्ट आहे. आणि अशी आम्ही दिसतो. तुम्हाला दाखवू, इतके फटाके फुटतायत, इतकं मस्त वाटतंय. वाव, दिस इज दिवाळी. हा, खूप भारी. आम्ही आमच्या घराचं डेकोरेशन पण दाखवतो, पटकन पूजा करतो आणि मग तुमच्याकडे पुन्हा येतो. बाय. अशी चालू दिवाळी सगळीकडे. तर पूजेला टोपी घालून बसायचं म्हणून मग ही टोपी सापडली आता. आय डोंट नो ही घालता की नाही. घालतात आता. टोपी गरजेचं असतं डोक्यावर, फक्त कव्हर करण्यासाठी. सो त्यासाठी ही टोपी. आणि आता बसतो पूजेला. येस. देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला, प्रभो तू सर्वसिद्धित. तर आमची पूजा झालेली आहे आणि आता आमचा फोटोशूट पण झालंय, जे की मॅन्डेटरी आहे. आज एवढं रेडी झाल्यानंतर क्षितिजा बघा काय करते, पदर घेते ना. किती सुंदर दिसते यार आज, एकदम प्रिन्सेस. खूप छान दिसते, मस्त साडी, खूप छान घालते आणि खूप छान आहे. हे पण समीरने रिसेंटली मला गिफ्ट केलंय, हे ज्वेलरी पर्स नेकलेस. तर खूप छान आहे, मस्त एकदम. आणि तो एकदम छान सूट झालाय यावरती. आम्ही तुम्हाला आमच्या घरातलं डेकोरेशन दाखवलं का? आपण दाखवलंय थोडंफार, नाही इतकं आय थिंक. तर एकदा दाखवायचं. यावर्षी आम्ही थीम डिसाईड केलेली फुलांची. लास्ट इयर आम्ही मोत्यांचं केलं होतं सगळं डेकोरेशन आणि ह्या वर्षी आम्ही फुलांचं केलं आहे. तर आम्ही, आणि हे हे तोरण बघा किती सुंदर आहे. हे पानांचं तोरण आहे. हे जरा जवळ झूम करून दाखवते. आंब्याच्या पानांचं, तो माझं खूप फेवरेट होतं. हे मला करायचं होतं खूप दिवसापासून, तर तसं केलं आहे, मस्त झालं आहे. आणि ही रांगोळी, रांगोळी पुसली जायला बाजूने. इथे लाइटिंग आहे ही सगळी, हे फुलांचं समई. इथे पण लाईट्स लावलेत. ही देवपूजा आहे. आकाशकंदील इथे. आता ते ओपन नाही करू शकत, खूप किडे असतात. इथे लाईट्स लावले. असं एकंदरीत आम्ही केलेलं डेकोरेशन. कुछ कहना चाहते हो आप? नाही, आता आमचं अशी खूप छान दिवाळी झाली आहे.
दिवाळी 2025 खूप सुंदर झाली आहे. थँक्यू टू द युनिवर्स, आय थिंक गॉड, की एवढं छान आम्ही एन्जॉय करू शकतोय दिवाळीला. काही कमी नाही आहे, सगळं ब्लेस्ड आहोत. सो दॅट्स इट. छान वाटतंय. येस. तर आता इथे बाहेर आलेलो आणि खूप सारे फटाके वाजत आहेत आणि लिटरली आपला आता डिस्टन्स एवढा आहे तरी सुद्धा त्याचा स्मोकचा तो धूर असतो ना, धुराचा एक स्मेल असतो ना, तो इथपर्यंत येतो आहे. असा की सिरियसली खूप प्रदूषण मानता येईल, पण मग ठीक आहे, एन्जॉय करायला एकच दिवस मिळतो छान. मस्त खूपच फटाके उडतात. मला हे बघायला खूप आवडतं म्हणजे आम्हाला दाखवतो. तर मंडळी, तुम्ही बघत आहात फटाके. किती जास्त फटाके आहेत इथे, पूर्ण झूम 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 दिसतंय. आम्ही ऑलमोस्ट पाऊण तास झालाय गॅलरीत उभं आहे आणि एन्जॉय करतोय. एकदम भारी, एकदमच भारी. खूप छान, मस्त जे नयन रम्य दृश्य बघायला मिळतं ना, म्हणजे मन भरून जातं. फटाके वाजवायची इच्छाच नाही राहत. आणि ॲक्च्युली आम्हाला वाजवायची तर होते, पण वेळ नाही आमच्याकडे. आम्हाला लवकर जायचं आहे, त्यामुळे आम्ही आज स्किप करतो. मे बी नंतर उद्या तर फॉर शुअर उद्या तर वाजवणार, पण मग ठीक आहे, आज आम्ही स्किप करतो, उद्या वाजवतो. बघा किती छान आहे यार. ह्या नोटवर आपण आपली दिवाळीचा ब्लॉग हा इथे असा एंड करूयात. आणि सर्वांना हॅपी आणि सेफ दिवाळी. सगळ्यांनी काळजी घ्या आणि मजा करा. दिवाळी एकदाच येते वर्षातून आणि खूप मजा करा. सगळ्या फॅमिली फ्रेंड्सला भेटा, मस्त टाईम स्पेंड करा. आपण पण जाणार आहे. आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व अपडेट देऊ की कधी कसं आम्ही कुठे जातो, काय पुढे प्लॅन्स. लेट्स सी.